नमस्ते मंडळी, आज आपण आलेलो आहे देवाला पाया पडायला. बघूया, किरण पण आली सोबत. आजूबाजूला शांत वातावरण आहे. चिमण्यांचा किलकिलाट ऐकू येतोय स्पष्ट. आणि आतमध्ये दत्ताची मूर्ती आहे बघा. विष्णूची पण आहे मूर्ती. इकडे बघा. चला. हे आमचे गावातले देवस्थान आहे. प्रत्येक गुरुवारी खुलतं. आज बंद आहे. तर शेषनाथ महाराज आहेत. तुम्ही इथं यांची समाधी आहे. शेषनाथ महाराजांनी घेतलेली. शेषनाथ महाराजांनी समाधी इथं घेतलेली ही आहे त्यांची समाधी. भरपूर वर्ष झाले. हे बघा इथे आहेत. पूर्णपणे आहेत. सगळं आतमध्ये सेफ्टी आहे. सगळं पूजा वगैरे करतात. हो सकाळी दुपारी बंद केले. थोडं दुपारी बंद करतात. आम्ही दुपारच्या टायमाला आलोय. तर आम्हाला जायचं आहे, थोडं दर्शन घेऊन जावं म्हणून आम्ही आलोय. हे जे महाराजांनी समाधी घेतली ना जिवंतपणे, हे आहेत ते शेषनाथ महाराज. बघू शकता तुम्ही. मला आतमध्ये जायला लॉक आहे. गुरुवारचं इथे प्रसाद करतात, कार्यक्रम करतात मोठा मस्त. जेवण असतं, खूप लोक जेवतात, लांबून लांबून येतात त्या साईडला. आम्ही आलो की प्रत्येक वेळेस प्रयत्न करतो त्या साईडला असतं. पण प्रत्येक गुरुवारी येणं होत नाही. सुट्ट्या काही अडचणीमुळे. हे महाराजांनी समाधी घेतली इकडे पाठीमागे. तुम्ही बघू शकता. काम वगैरे चांगलं केलेलं आहे व्यवस्थित. टॉप टिप आहे एकदम. इकडं आलं का मन प्रसन्न होतं एकदम. चला, आपलं दत्तात्रेयचं दर्शन झालेलं. आता पाठीमागे दर्शन घेऊया आपण. ओके, चलो गाईस. हे वा, डॉग पण बसतो इथं. मस्त थंडगार वाटते. आराम पडतो जरा. दर्शन घेऊन आपण पाठीमागे पुढे जाऊया. या रे.